नमस्कार प्रेक्षक हो. आज मी गेलेलो ओरोसच्या अस्सल गावठी आठवडा बाजारात. हा अस्सल गावठी आठवडा बाजार फक्त शनिवारी भरतो, पण या शनिवारी मात्र काहीतरी विशेष होते. कसाल पंचक्रोशी शिक्षण संस्था संचलित न्यू इंग्लिश स्कूल ओरोस बुद्रुकचे विद्यार्थी देखील या आठवडी बाजारात सहभागी होते व विद्यार्थ्यांसोबत न्यू इंग्लिश स्कूल ओरोस बुद्रुकचे सर्व शिक्षक देखील उपस्थित होते. या बाजारात प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या स्वकष्टाने मिळवलेले भाज्या आणल्या होत्या. म्हणजेच रानावनात जाऊन अत्यंत दुर्मिळ अशा भाज्या देखील आपल्या या स्टॉलवर उपलब्ध केल्या होत्या. पेवगा, कुरडू, अळू यासारख्या अनेक रानभाज्या विद्यार्थ्यांकडे उपलब्ध होत्या. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात जरूरच भर पडली आहे. विद्यार्थ्यांमध्ये वाणिज्य ज्ञान व गणितीय संकल्पना नक्कीच रुजू झाली आहे. विद्यार्थ्यांना व्यवसाय कसा करावा व व्यवसाय करताना कोणकोणत्या अडचणी येतात हे देखील समजले. व्यवसाय करताना प्रत्येक विद्यार्थी खूप खुश होता. विद्यार्थ्यांना ऊन व पाऊस याची अजिबात भीती नव्हती. त्यांचा लक्ष फक्त आपल्या व्यवसायावर होता. हा बाजार चालू असताना मध्यम पाऊस आला होता, पण विद्यार्थी न डगमगता आपला व्यवसाय करत राहिले. डोक्यावर छत्रीचा आसरा घेऊन त्यांनी गिऱ्हाईकांना बोलावले. खरंच या विद्यार्थ्यांची कामगिरी कौतुकास्पद आहे. आणि कोणताही व्यवसाय करताना प्रेझेंटेशन खूप महत्त्वाचे असते. हा विषय लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी प्रत्येकाने आपापली पाटी तयार केली होती. त्या पाटीवर प्रत्येक भाजीचा उल्लेख होता. त्या भाजीमध्ये असणारी जीवनसत्वे व असणारी पोषक घटके यांचा देखील समावेश त्यांनी त्या पाटीत केला होता व ती भाजी खाल्याने कोणता फायदा होतो हे देखील विद्यार्थी सांगत होते. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाला भेट द्यायला भरपूर ग्राहक उपस्थित होते. त्यामध्ये प्रशालेचे शिक्षक आणि प्रमुख मान्यवर देखील उपस्थित होते. तेथे आलेल्या काही ग्राहकांशी व काही मान्यवरांची मी एक बाईट घेतली आहे, ती तुमच्या समोर सादर करतो. विद्यार्थ्यांचा हा उपक्रम यशस्वी झाला. पंचक्रोशी शिक्षण संस्थेची इंग्लिश स्कूल ही भागशाळा रानभाजी महोत्सव आपला दरवर्षी साजरा केला जातो. पण हाच बाजार आज आम्ही ठरवलं, सगळं संस्था, शालेय समिती आणि शाळेतील शिक्षक आणि शिक्षकांच्या सहकार्याने आम्ही ठरवलं की हा बाजार गावठी बाजार ठिकाणी आपल्या गावचा भरतो, सिंधुदुर्गचा भरतो, त्या ठिकाणी घेतला गेला तर सगळ्या लोकांना कळेल, सगळ्यांना कळेल की अशा प्रकारचं बाजार, गावठी बाजार भरवला जाऊ शकतो. आमच्या मुलांना या बाजाराच्या निमित्ताने रानभाज्यांची ओळख झाली आहे चांगल्यापैकी. प्रत्येकाची ओळखच नाही आहे, तर त्याच्यातले गुणवत्तेचे जे काय घटक आहेत ते सुद्धा त्यांना माहीत झाले. आपण विद्यार्थी हे पर्यावरणाची जवळीक साधण्याचा प्रयत्न अशा निमित्ताने करत असतात, ते याच्यातून साध्य होते. दुसरं म्हणजे याच्यातून व्यवहार ज्ञान, जे मुलं विक्री करत असताना आपण माल आणला किती, विकला किती आणि त्याचे आपल्याला नफा झाला किती, हे सुद्धा व्यवहार ज्ञान शिकत असताना सुद्धा असं व्यवहार ज्ञानाची जोड ज्यावेळी होते त्यावेळी खरा माणूस घडत असतो आणि चांगला विद्यार्थी घडत असतो. त्यामुळे तो एक प्रयत्न आमच्या प्रयोगशाळेकडून केला गेला आहे. यासाठी आमच्या संस्थेचं सहकार्य आहेच. पालकांनी सुद्धा बऱ्यापैकी सहकार्य केलं आणि या बाजाराला प्रेरणा दिली आणि मुलांचा हा जो रानभाजी महोत्सव होता तो खऱ्या अर्थाने यशस्वी आपल्या स्वकमाईची आणि स्वकष्टाची जाणीव या बाजारातून मिळत आहे. मुलं कुठल्याही कामाला कमी लेखत नाही आहेत आणि ते अभिमानाने खूप खुश झाली आहेत आणि ते विकत आहेत. आणि मुलांना यातून गणिताचं पण ज्ञान मिळते की किती रुपये घेतल्यानंतर किती शिल्लक राहतात आणि किती द्यायचे आहे. हे गणिताचे संबोध पण या बाजारातून मुलांमध्ये रुजू घालत आहे. या आठवड्या बाजार आम्हाला खूप आनंद होत आहे आणि मुलं पण खूप खुश आहेत. धन्यवाद. मेश्वरी सामंत, तुम्ही कसाल कॉलेजमध्ये लेक्चरर आहे आणि आज इकडे यांचा जो गावठी बाजार आहे आणि जो लहान मुलांनी भरवलेला आहे, शाळेचा अगदी स्तुत्य असा उपक्रम
उपक्रम आहे आणि सगळ्या मुलांचा उत्साह एवढा शिगेला पोचलेला आहे की खूप छान पद्धतीने विक्री करतायत. म्हणजे अगदी माणसांना पकडून देऊन आमच्याकडे ही भाजी आहे ती घ्या, याचे फायदे हे आहेत. त्यांचा उत्साह बघून आपल्याला जसं छान वाटतंय की आपण कुठेतरी खूप छान ठिकाणी आलोय आणि खूप छान मुलांना एक्साइटमेंट, मुलं व्यापारी बनताना असं खूप छान वाटतंय. थँक्यू. आज शनिवार 11 जुलैला न्यू इंग्लिश स्कूल ओरोस सिंधुदुर्ग नगरी या माध्यमिक शाळेने अतिशय सुंदर असं आयोजन करून या ठिकाणी रानभाज्या महोत्सव साजरा केलेला आहे. या निमित्ताने मुलांना एक वाणिज्य म्हणजे अर्थ, पैसे कमवणे आणि पैसे कमवताना ग्राहकांशी संवाद साधणे हे कौशल्य त्यानिमित्ताने निर्माण होईल आणि विद्यार्थ्यांमध्ये वाणिज्य स्वरूपाचे कौशल्य निर्माण होतील. हा खरा म्हणजे या रानभाज्या त्याचा महोत्सव म्हणजे हा बाजार बसवण्याचा मुख्य उद्देश आहे. या निमित्ताने बऱ्याच विद्यार्थ्यांनी गावातील गावठी भाज्या या ठिकाणी आणून विकायला ठेवल्या होत्या. असंख्य पालक त्यांनी या ठिकाणी याचा आनंद घेतला. मुलांचा उत्साह अतिशय होता आणि ग्राहकांशी संवाद करताना भाषा कोणत्या प्रकारची वापरायची आणि आपला माल कसा विक्री करायचा या बाबतीतली कौशल्य या मुलांच्या अंगी निश्चित या रूपातून जाणवतील याबद्दल शंका नाही. या माध्यमिक शाळेच्या न्यू इंग्लिश स्कूल ओरोसच्या माध्यमिक शाळेसाठी ही रानभाज्या महोत्सव किंवा बाजार या ठिकाणी जो भरवलेला आहे त्या बाजाराला मी या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार. न्यू इंग्लिश स्कूल ओरोस यांच्या माध्यमातून गावठी बाजारामध्ये जो आज रानभाजी बाजार हा महोत्सव जो भरवला गेला फार कौतुकास्पद आहे. याच्यामुळे आम्हाला आयुष्यामध्ये कधी ज्या भाज्या बघायला मिळाल्या नव्हत्या त्या पाहायला मिळाल्या, त्या आम्ही खरेदी पण केल्या. त्याच्यामुळे काय काय फायदा होतो ते पण मुलांनी त्यावरती लिहून ठेवलेलं आहे. त्यामुळे आमच्या ज्ञानामध्ये भर पडली परत मुलांच्या माध्यमातून हा जो रान बाजार भरवला गेला त्याच्यामुळे मुलांमध्ये व्यावहारिक ज्ञान व्यावहारिक ज्ञानाची भर पडलेली आहे. आणि हायब्रिड खातो जे आपण बाजारांमध्ये घेतो तर तिकडनं थोडं डायव्हर्ट होऊन मुलांकडनं शिकायला मिळतं की ह्या रान बाजार खाऊन हेल्दी राहणं आणि आपलं आयुष्यमान उंचावणं हे फार महत्त्वाचंच एक विषय आहे आणि महत्त्वाचा एक बोध आपल्याला या बाजारात मिळतो आहे. त्यामुळे हा जो उपक्रम आहे तो फारच कौतुकास्पद आहे. तर न्यू इंग्लिश स्कूल ओरोस यांचे मी आभार मानतो सर्व जनतेच्या तर्फे. धन्यवाद. स्कूलच्या मुलांच्या वतीने, शाळेच्या वतीने आणि पालक कमिटीच्या वतीने आज गावठी बाजार इथे खास मुलांनी भरवलेला आहे. आणि पावसाळ्यातील ज्या रानभाज्या आहेत त्या पौष्टिक असतात आणि इतरत्र बाजारात कधी ते दिसत नाही अशा भाज्या त्यांनी शोधून इथे विकायला आणलेल्या आहेत. त्यामुळे मुलांचा उत्साह पण इथे फार दांडगा दिसतो. मुलं अगदी आनंदित होऊन प्रत्येक गिरायकाला बोलवतात, भाजी घ्या असं ओरडतात. आणि किलबिलाट जो झाला आहे आज बाजारात तो ऐकायला पण छान वाटतं आहे. आणि लहान मुलांची भाजी मुलं खपवतात त्यामुळे गिरायकही मोठ्या आनंदाने त्यांना पाठिंबा मिळावा म्हणून घेत आहे. या बाजारामुळे मुलांचं व्यवहार ज्ञान वाढलेलं आहे. एक विकण्याचं कसब जे असतं ते त्यांना मिळेल किंवा ते आत्मनिर्भरता काय असते हे त्यांना नक्की शिकायला मिळेल. अशा या सुंदर अशा उपक्रमाला मी शुभेच्छा देते आणि न्यू इंग्लिश स्कूल ओरोस आणि सर्व शिक्षक आणि पालक मुलं यांचे मी इथे कौतुक करते आणि धन्यवादही देते. त्या बदलत्या परिस्थितीप्रमाणे मुलांना कष्टाचं शिक्षण होणे आवश्यक होतं व पुढील आयुष्य चांगलं होण्याच्या दृष्टिकोनातून या आताच्या ह्याच्यात ऑर्गॅनिक शेती हे जो उपक्रम आहे तो त्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. यशस्वी होण्यासाठी या प्रकारची सर्व ज्या योजना आहेत या केलेल्या आहेत.
सर, तुम्हाला या न्यू इंग्लिश स्कूल ओरोसच्या मुलांनी आता इकडे अस्सल गावठी बाजार भरवला, तुम्हाला त्याच्याबद्दल काय वाटतं ते सांगा. खरं तर अस्तुत असा उपक्रम या असा न्यू इंग्लिश ओरोसच्या शाळेने आणि तिथल्या विश्वस्तांनी म्हणजे मनीष पारकर असो तिथं बाकी इतर सगळ्यांचे चांगला असा मुलांना प्रोत्साहन देणारा हा इथं रानभाजी म्हणजे मुलांच्या सर्व जनरल नॉलेजमध्ये पण भर पडेल. आणि तसं बघितलं तर फॉरेन कंट्रीमध्ये काही संस्था अशा आहेत की कमवा आणि शिका ह्या धर्तीवर पण हा उपक्रम एक मुलांचं कौतुक आणि ज्यांनी हे अरेंज केलं आहे ते सगळ्यांना मी धन्यवाद देतो. खरंच खूप बरं वाटलं. आणि सर, तुम्हाला मुलांचा अनुभव किंवा मुलांचा उत्साह कसा वाटला? खरंच इथं बघून असं मुलांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो बघून खूप बरं वाटलं. म्हणजे कार्यक्रम 100% यशस्वी झाल्याचं या सिद्ध होतं. धन्यवाद सर. सर, न्यू इंग्लिश स्कूल ओरोसच्या विद्यार्थ्यांनी आज गावठी आठवडा बाजारमध्ये इकडे त्यांचे स्टॉल लावले, तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल? खूप छान वाटतं. आपलं जे न्यू इंग्लिश स्कूल ओरोस आहे ते वेगवेगळ्या उपक्रमांसाठी प्रसिद्ध आहे आणि विशेषतः न्यू इंग्लिश स्कूलचं परसबाग जी आहे ती संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपण प्रथम क्रमांक मिळवलेला होता. न्यू इंग्लिश स्कूलच्या संपूर्ण शाळा परिसरामध्ये आपण विविध प्रकारची झाडं लावलेली आहेत, विविध प्रकारची भाज्या होतात आणि त्याचाच एक आदर्श घेऊन सगळ्या मुलांनी आमच्या आज रानभाजी महोत्सवामध्ये सहभाग घेतलेला आहे. याच्यापूर्वीसुद्धा आपल्या शाळेमध्ये जी काही पिकं होतात, भोपळा असेल, कलिंगड असेल किंवा आणि भाज्या असतील, त्या भाज्यासुद्धा आठवडा बाजारामध्ये नेऊन मुलांनी त्याची विक्री केलेली आहे. अशा पद्धतीने शिक्षकांनी एक चांगलं वातावरण निर्माण केलेलं आहे. त्या मुलांना त्या भाजीतलं सगळं कळलं पाहिजे, कोणत्या प्रकारची भाजी आहे, त्यामध्ये औषधी गुणधर्म काय आहेत, गावठी भाज्या का खाल्ल्या पाहिजेत, त्याचा सीझन कधी असतो, या सगळ्याची तर माहिती होते. पण विक्रीचा एक अनुभव येतो, कोणत्या प्रकारे आपण मार्केटिंग केलं पाहिजे, त्याचा हिशोब कसा ठेवला पाहिजे, या सगळ्या गोष्टी या बाजारातून मिळतात. आणि ओरोसला आपण एक गावठी बाजार संकल्पना अलीकडे सुरू झाली आणि त्या गावठी बाजारमध्ये आज आमची सगळी मुलं या ठिकाणी येऊन आपल्या रानभाज्यांचं घेऊन आलेले आहेत. आणि विशेषतः मुलांनी ह्या भाज्या कुठून विकत आणलेल्या नाही, तर आपल्या काका, मामी, मावशी, आजी यांच्या सगळ्या साठवणीतले किंवा त्यांच्याकडे मिळणाऱ्या आणि त्याचा एक शोध घेऊन चांगल्या पद्धतीने आणलेला आहे. या सगळ्या मुलांना आणि त्याचबरोबर सगळ्या माझ्या शिक्षक मित्रांना शुभेच्छा देतो आणि अशा प्रकारचे वेगवेगळे उपक्रम राबवून मुलांना थोडं शैक्षणिक कामाबरोबर इतरही क्षेत्रातलं ज्ञान आलं पाहिजे. अशा पद्धतीने जो काही प्रयत्न चालले ते प्रयत्नाला शुभेच्छा. झालं. धन्यवाद सर. नमस्कार, मी भाग्यश्री परब. न्यू इंग्लिश स्कूल सिंधुदुर्ग नगरी यांनी राबवलेला हा रानभाज्या महोत्सव नावाचा उपक्रम हा अत्यंत विलक्षण वाटला. मी पहिल्यांदाच या आठवडा बाजाराबद्दल ॲक्च्युली कालच ऐकलं आणि म्हटलं नक्की भेट द्यावी, कारण सिंधुदुर्ग नगरी ह्या म्हटलं न्यू इंग्लिश स्कूल शाळेचे शिक्षक किंवा विद्यार्थी यांचं नेहमीच काही ना काहीतरी असे उपक्रम चालू असतात. त्यापैकी हा रानभाज्या महोत्सव हा उपक्रम, यामध्ये मुलांना भाजी विकणं किंवा जी देवाणघेवाण किंवा ज्या पण गोष्टी शिक्षकांनी शिकवल्या त्या खूप प्रशंसनीय आहे. आत्ताच्या या वयात मुलांना रानभाज्या काय आहेत हे त्यांना लक्षात येतं आहे किंवा वेगवेगळ्या ज्या भाज्या आहेत, कदाचित मलाही याच्यातली 1-2 नावं माहीत नव्हती जी मुलांकडूनच कळाली, पण हे खूप प्रशंसनीय आहे की लहान मुलांना वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यांची नावं या वयातसुद्धा कळत आहे. आणि नक्कीच मी सिंधुदुर्गवासियांना आवाहन करेन की या प्रकारच्या लहान मुलांच्या किंवा शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी जो काही उपक्रम यांनी राबवलेला आहे याला तुम्ही पण नक्कीच सहकार्य करावं. थँक्यू. ही कसाल पंचक्रोशी शिक्षण संस्था संचलित न्यू इंग्लिश स्कूल ओरोस सिंधुदुर्ग नगरी यांच्या या शाळेच्या या प्रशालेच्या मुलांनी आज ओरोस आठवडा बाजार येथे ओरोस आठवडा गावठी बाजार येथे रानभाजी महोत्सव भरवला आहे. हे आताचा हा सगळा रानभाजी महोत्सव बघून खूपच अप्रूप वाटतं आहे की लहान मुलांमध्ये व्यवस्थापन, मार्केटिंग, विक्री कौशल्य, त्याचबरोबर त्यांचे आत्मविश्वासांचा हे गुण या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तरी लोकांनी या रान महोत्सवाला भेट देऊन या मुलांकडून रानभाज्या खरेदी करून ज्या काही अशा रानभाज्या आहेत त्या आम्ही कधी बघितल्याच नाही, अशा रानभाज्या खरेदी करून या मुलांना प्रोत्साहन द्यावं ही सर्वांना विनंती.
मी न्यू इंग्लिश स्कूल ओरोस शाळेचा मुख्यमंत्री आहे. तर इथे सुंदर असं विद्यार्थ्यांनी दुकानं लावली आहेत रानभाजी महोत्सवात. तुम्ही बघू शकता सगळ्या प्रकारच्या भाज्या आणल्या आहेत विद्यार्थ्यांनी. सुंदर असा सहभाग आहे सगळ्यांचा. माझं नाव आहे सुभाष कृष्ण बांबुळकर. न्यू इंग्लिश स्कूल ओरोसच्या वतीने आज जो भव्य दिव्य असा रानभाज्या महोत्सव जो आयोजित केला, अतिशय छान उपक्रम आहे. या शाळेतील लहानपणापासून मुलांना जे आरोग्याच्या दृष्टिकोनातून जे रानटी भाज्या ज्या आहेत त्याचं महत्त्व हे मुलांना आतापासून समजायला लागणं ही फार महत्त्वाची गरज आहे. या भाज्यांमुळे त्याचा उपयोग कसा आहे, त्या भाज्यामुळे काय काय त्याचा फायदा होतो, आरोग्याच्या दृष्टिकोनातून कोणता फायदा होतो. जी ही रानभाज्याची जी परंपरा आहे ती लुप्त होत चाललेली आहे. ती न्यू इंग्लिश स्कूल ओरोसच्या सर्व प्राध्यापक, मुख्याध्यापक आणि संस्थेने आज या ठिकाणी आयोजन करून लोकांची जनजागृती आणि मुलांमध्ये भाज्यांचं महत्त्व आज जो उपक्रम चालू केला, अतिशय छान उपक्रम आहे. या भाज्याच्या महोत्सवाच्या उपक्रमामुळे मुलांमध्ये एक वेगळ्या प्रकारची एनर्जी निर्माण होते. मुलांमध्ये व्यवहारिक नॉलेज उपलब्ध होतो. रानभाज्याच्यामुळे आपल्याला भाजी त्याचं विक्री कशी करायची, लोकांना त्याचं महत्त्व विक्री करत असताना त्याचं महत्त्व सांगतात आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून अतिशय उपयुक्त अशी माहिती. आणि हा महोत्सव या न्यू इंग्लिश स्कूल ओरोसच्या सर्व मुख्याध्यापक असतील, त्यांचे सर्व शिक्षक असतील यांनी आयोजित केलं आणि सर्वात सहभाग आहे ते सर्व शाळेतील मुलांचं. आणि यांनी छान मुलांनी 2 दिवस सतत प्रयत्न करून वेगवेगळ्या ठिकाणी रानातून रानभाज्या आणल्या. वैशिष्ट्यपूर्ण आहेत. प्रत्येक भाज्यांमध्ये आपल्याला वैशिष्ट्य पाहायला मिळतं. मुलं त्याचं महत्त्व समजून सांगतात आणि असेच उपक्रम जर वेळोवेळी राबवले तर मुलांमध्ये जो रानभाज्याचं जे लुप्त होत चाललेली जी जाणीव आहे किंवा उणीव आहे ती कुठेतरी जागृत राहील आणि लोकांना त्याचं महत्त्व कळेल. आणि मुलांमध्ये एक सर्वात महत्त्वाचा जो या गोष्टीमुळे फायदा होतो, व्यवहार चातुर्य कसं असावं, नॉलेज कसं मिळावं, तर या गोष्टीमुळे मिळू शकतं. आणि बाजारामध्ये गेल्यानंतर आपण कशा प्रकारची विक्री करू शकतो ही भावना लहानपणापासून त्यांच्या मनामध्ये रुजू होईल आणि याचा फायदा या भविष्यात या मुलांना होऊ शकतो. आणि यातूनच या असेच उपक्रम या न्यू इंग्लिश स्कूल ओरोसच्या माध्यमातून राबवत जाऊ. अनेक ठिकाणी आज इथे ज्या ओरोस गावठी बाजार इथे आयोजित केला आणि माझी संकल्पना आहे की जे आपले जिल्हा मुख्यालय आहे त्या ठिकाणी सुद्धा एक असा भव्य दिव्य या पटांगणावर असा एक उपक्रम सादर करावा, जेणेकरून जिल्ह्यातील अनेक जी पदाधिकारी आहेत किंवा जे कर्मचारी आहेत त्यांनासुद्धा रानभाज्याचं महत्त्व कळेल आणि त्यातून त्यांची विक्रीसुद्धा चांगल्या प्रकारची होऊ शकेल. तर असे उपक्रम राबवू. मी न्यू इंग्लिश स्कूलच्या सर्व टीमला आणि त्या सर्व शिक्षकांना, मुख्याध्यापकांना या शुभेच्छा देतो. आणि माझं संभाषण माझंसुद्धा मुलगा या रानभाज्या मेळाव्यामध्ये त्यांनी चांगल्या प्रकारचा सहभाग घेतला. वेगवेगळ्या प्रकारचे रानभाजी असेल, आपल्याकडे जे लुप्त होत चाललेले कुरडू भाजी असेल, पेवा भाजी असेल, त्यानंतर जी कणगी आहेत तर त्याचेसुद्धा विक्रीसाठी आणलेले आहेत. तर असेच उपक्रम मुलांना आतापासून जर पालकांनी सुद्धा तेवढंच महत्त्वाची प्रेरणा दिली पाहिजे. मुलांमध्ये एक वेगळं आत्मविश्वास निर्माण राहतो आणि मुलं चांगली प्रगत होतात. या कार्यक्रमासाठी पूर्ण माझ्याकडून शुभेच्छा देतो आणि माझं संभाषण संपवतो.